महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन करणारे किल्लेदार किल्लेकर यांनी आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृती लक्षात घेत आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेस बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा आधुनिक अशा मोबाईलच्या बरीच मागे पडू लागली आहे। मुलांना ऐतिहासिक माहिती मिळावी आणि आपली संस्कृती जतन करता यावी याकरिता कल्पतरू आणि किल्लेदार किल्लेकर संस्था यांच्या वतीने किल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। ठाण्यातील लोकपुरम सोसायटीच्या भव्य मैदानात ही स्पर्धा संपन्न झाली। 2023 मड फोर्ट मेकिंग कॉम्पिटिशन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य होतं। ही एक प्रेरणादायी स्पर्धा होती ज्यात ठाणे आणि मुंबईतील विविध कनिष्ठ महाविद्यालय आणि शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। माती आणि नैसर्गिक साहित्य वापरून महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या सूक्ष्म प्रतिकृती या विद्यार्थ्यांनी तयार केल्या होत्या। सुमारे 150 विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत 15 गट करण्यात आले होते। या कार्यक्रमात त्यांनी सर्जनशीलता आणि कलागुण प्रदर्शित केले। लोकपुरम पब्लिक स्कूल, सिंघानिया स्कूल, वसंत विहार स्कूल, युरो स्कूल, डीएव्ही स्कूल, आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांसाठी विशेष एनजीओ शाळा आणि चेतना कॉलेज आणि साठे कॉलेज यांसह ठाण्यातील विविध नामांकित शाळांमधील मुलांचा लक्षणीय सहभाग होता। या स्पर्धेला मावळा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बोर्ड गेमचे निर्माते अनिरुद्ध हे देखील उपस्थित होते। या खेळातून त्यांनी छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र सांगितलंय। आपल्या नाविन्यपूर्ण आणि सर्जनशील खेळांनी त्यांनी पाहुण्यांना आणि मुलांना मंत्रमुग्ध केलंय। विशेष स्लाइड शोद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांचा प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले उत्साही ट्रेकर, यूट्यूब चॅनल मराठी कन्याचे सहसंस्थापक आणि व्यवसायाने आयटी व्यावसायिक असलेले अमोल जामदारे यांचा परीक्षकांमध्ये समावेश होता। तसेच महाराष्ट्रातील किल्ले आणि संस्कृतीच्या वैभवशाली वारशांबद्दल त्यांनी आपले विचार विशिष्ट इतिहासकार प्रकाश भोसले यांनी उपस्थितांसमोर मांडलेत। मुंबई, पुणे, ठाणे, बेंगळूर, हैदराबाद आणि चेन्नई येथे कल्पतरूचा दबदबा आहे। सामाजिक दायित्व अंतर्गत त्यांनी या स्पर्धेला मदत केली आहे। वारसा संवर्धन आणि पर्यावरण जागृतीसाठी किल्लेकरांचा उल्लेखनीय प्रयत्नांना पाठिंबा देऊन आम्ही देखील यांचे एक प्रत्यक्षदर्शी झालोय, याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केलाय। कल्पतरू 2018 पासून त्यांच्या CSRचा एक भाग म्हणून मातीचा किल्ला स्पर्धा या उपक्रमाला पाठिंबा देते। नमस्कार, किल्लेकरचं यंदा हे 10वं वर्ष आहे आणि मला सांगायला आणि एक अभिमानास्पद गोष्ट घडली म्हणजे अशी की 2014 साली जेव्हा हे सगळं मी चालू केलं 3 मित्रांबरोबर, तेव्हा वाटलं नव्हतं की एवढं लांब हे मी नेऊ शकेन, हा प्रवास एवढा मी लांब करू शकेन। पण असंच म्हणायला पाहिजे की ही महाराजांची इच्छा होती की आपले जे गड आहेत महाराष्ट्रामध्ये ते मुलांपर्यंत त्यांची माहिती पोहोचवणं, त्याबद्दल त्यांना जतन करायला सांगणं हे अतिशय काळाची गरज आहे सध्या। आणि थ्रू अ क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी ऑफ मड फोर्ट बिल्डिंग हेला मी एक कॉम्पिटिटिव्ह स्वरूप दिलं। आता तुम्हाला माहिती आहे की कॉम्पिटिशन म्हटलं की सगळा एक काय म्हणतात तो हा जो डोलारा आहे तो आपल्याला एकट्याने पेलवत नाही। मग तेव्हा अशा वेळेस जेव्हा काही लोकांचं आपल्याला सहकार्य मिळतं ते अगदी अनमोल असतं। आणि तसंच कल्पतरू समूह या पूर्ण माझ्या इनिशिएटिव्हला जे हेरिटेज अवेअरनेस साठी आहे, त्यांचे CSR जे हे इनिशिएटिव्ह आहे त्यांनी मला गेले 5 वर्ष ते मला या गोष्टीसाठी सपोर्ट करत आहे। कारण प्रॅक्टिकली बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या झाल्या तर ती एक गरज असते की एक भक्कम पार्टनर तुम्हाला लागतो या सगळ्यामध्ये। तसं वयम पण आपल्या बरोबर अगदी पहिल्या वर्षीपासून आहेत, ते एक मुलांचं छान वाचायचं मासिक आहे। आता या ऍक्टिव्हिटीनी काय होतं तर ह्या ऍक्टिव्हिटीनी मुलं जी सकाळी 7:30 ला मैदानात गोळा होतात, तो जो उत्साह असतो तो अतिशय बघण्यासारखा असतो आणि तो आपल्याला सुद्धा खूप एनर्जी देतो। म्हणजे महाराज नेहमी जे म्हणायचे ते की प्रत्येक युद्धामध्ये किंवा प्रत्येक मोहिमेला जाताना जो उत्साह प्रत्येक मावळ्यामध्ये दिसला पाहिजे तो मला या मुलांमध्ये दिसतो। आणि जेव्हा ते सकाळी 7:30 ला सगळं सामान घेऊन तयारी करून येतात तेव्हा ती एक एनर्जी फार वेगळी असते। आणि मग नंतर आम्ही त्यांना जे सगळं सामान देतो, सगळं हे देतो, तेव्हा ते अगदी फोकसनी या गोष्टी 7 ते 8 तास त्यांना हा किल्ला साकारायला लागतो। ओके, मी किल्ल्यापेक्षा गड हा शब्द वापरणं जास्ती प्रेफर करीन महाराष्ट्रामध्ये, कारण ते गडच आहेत आपले, दुर्ग आहेत आपले।
आणि मग हे सगळं करता करता त्यांचं एक जे कॉन्सन्ट्रेशन असतं की बाबा पुढचा भाग बुरुज कुठे असतात, पुढच्या गडाचे देवळं कुठे असतात, एखादे दरवाजे एखाद्या गडाचे एका ठराविक मांडणीमध्ये का असतात, हे सगळं डिटेलिंग तुम्हाला आता सुद्धा इकडे दिसत असेल. आणि हे सगळं करत असताना जो उद्देशाने मी हे इथे चालू केलं की त्यांनी इतिहास त्यांच्या डोळ्याखालून गेला पाहिजे, इतिहास वाचला गेला पाहिजे, तर त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी मला असं वाटतं एक बेस्ट ऍक्टिव्हिटी आहे. सो आज इथे ठाण्यातल्या जवळजवळ DAV शाळा, सिंगानिया शाळा, युरो स्कूल, लोकपुरम स्कूल, वसंत विहार स्कूल, नंतर एक ग्रुप तर सांताक्रूज मुंबईहून आलेला आहे, साठे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, चेतना कॉलेजचे विद्यार्थी आहेत. आणि जेव्हा मुंबईहून लोक येतात ना ठाण्याला, तेव्हा ते अजून अप्रूप ठाणेकरांना वाटतं की आपण काहीतरी चांगलं करतोय म्हणून. आणि आज जवळजवळ 150 मुलं ह्याच्यामध्ये सहभागी झाली. या सगळ्यामध्ये आम्ही सकाळी एक छोटासा गेम खेळलो त्यांच्याबरोबर. त्यांच्या या किल्ल्यांच्या तंबूमध्ये आम्ही एक एक आकडा ठेवलेला आणि त्या आकड्याच्या अनुषंगाने त्यांना जो गड करणार आहे ते त्यांना सकाळी आल्यावर कळलं की आम्हाला आज हा गड करायचा आहे. ते एक त्यांना छोटंसं सरप्राईज होतं. आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रतापगड, राजगड, रायगड, नंतर सालेरगड, काय काय गडांची नावं तर त्यांनी ऐकली पण नव्हती, वासोटाचा किल्ला, हे सगळं आज इथे तुम्हाला बघायला मिळेल. तर अशी ही 15 किल्ल्यांची पर्वणी आज आहे. आणि ही आपल्या दिवाळीची इतकी जुनी परंपरा आहे की मला असं वाटतं ही लुप्त होऊ नये. पूर्वी जसं प्रत्येक घराच्या पुढे तुळस असायची, तसं प्रत्येक दिवाळीला घराच्या पुढे हा गड हा बांधलाच गेला पाहिजे महाराजांचा, ही किल्लेकर्सची इच्छा आहे. नमस्कार, मी पंकज विद्याधर भोसले. आज इथे किल्ल्यांच्या काही प्रतिकृती इथे मुलांनी बनवलेल्या आहेत आणि याचं परीक्षण करण्यासाठी आलेलं आहे. मुळातच हे आपलं राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे आणि अभिमान वाटतो की या सगळ्या मुलांनी इतिहासाला पुन्हा जागा करून या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती इथे बनवलेल्या आहेत. आणि खरोखर इतिहासाचा हा जागरच आहे म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्गपती म्हटलं जातं आणि अशा या छत्रपतींच्या नावाने त्यांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांवरती त्यांची जी प्रतिकृती आहे आज तुम्हाला पाहायला मिळते. आणि असं परीक्षण आपण आज इथे या माध्यमातून करणार आहोत. किल्लेकार्स या संघटनेने एक मोठी हा उपक्रम गेली 10 वर्ष ते राबवत आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध असं या मुलांकडनं ह्या कार्यशाळेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्याच्या माध्यमातून हे सगळं कार्य केलं जात आहे. आणि इतिहासाला ही जोड देणं गरजेचं आहे, कारण का पुढच्या पिढीकडे इतिहास पोहोचवण्यासाठी हे एक चांगलं माध्यम आहे आणि किल्लेकार खूप चांगल्या प्रतीने हे करतात. मी उत्तरा साठे, लोकपुरम ठाणा येथे राहते. आमच्या सोसायटीमध्ये किल्लेकर या ग्रुपनी पहिल्यांदाच किल्ला बनवायची स्पर्धा हे आयोजन केलं आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळाला आणि भरपूर पालकांनी पण प्रोत्साहन दिलं, कारण त्याच्या मागे एक हेतू होता. एक तर मुलांना इतिहास कळला पाहिजे, किल्ल्यांची नावं कळली पाहिजेत आणि महाराजांची संस्कृती, त्यांचा इतिहास, ब्रेवरी हे सुद्धा कळलं पाहिजे. त्या निमित्ताने त्यांचं वाचन कसा बांधायचा ह्याच्यावर डिस्कशन, नंतर ती तयारी, ह्याच्यामध्ये जो वेळ गेला तो अत्यंत खूप महत्वाचा होता. कारण हल्लीची पिढी मोबाईल किंवा इतर गोष्टींकडे अट्रॅक्ट होते, त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये आणि संस्कृती पुढे खेचली जाते. म्हणून पालकांनीही सपोर्ट केला आणि मुलांनी खूप उत्साहामध्ये भाग घेतला आणि दिवसभर आज मुलं न दमता न थकता खूप जोमाने इथे स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि खूप खुश आहेत सगळे. धन्यवाद.